त्यावेळी आम्ही ढाच्यावर चढून तो घुंगट 456 वर्ष जुना कलंक जो भारतावर लागला होता हिंदू समाजावर तो आम्ही तोडून काढला होता, मोडून काढला होता। हे पहा, दानाची चोरी एखाद्या व्यक्तीने केली त्यामुळे तुम्ही ट्रस्टला दोषी नाही धरू शकत। एका व्यक्तीने जर चूक केली असेल तर पूर्ण समाजावर आपण दोष देऊ शकत नाही। राम मंदिरामध्ये दानचोरी होऊ नये किंवा राम मंदिरामधला सगळा कारभार पारदर्शी सुरू आहे की नाही ह्याची जबाबदारी कोणाची? जबाबदारी तिथल्या याची होती, ट्रस्टची होती, त्याचा काही आम्ही नाकारत नाही। पण त्याच्यामध्ये एखाद्यावर विश्वास केला आणि एखाद्याने विश्वासघात केला त्यामुळे संपूर्ण ट्रस्टला आपण दोष देऊ शकत नाही। यामध्ये उद्धव ठाकरेंनी जय श्रीराम म्हणणाऱ्यांना काय हरामखोर म्हटले। लोकांना ऐकू दे. परत नाही करा. ऐकवा बादलजी, विरोधकांजो काही काम नाही, त्यांनी आपली पार्टी पाहावी, त्यांचं कर्तृत्व कर्म काय हो, बापाच्या भरोशावर बसल्या, बापांनी जे कमावून गेले। मी तुम्हाला अडवाणींबद्दल बोलले. अरे मी सांगतो मी तुम्हाला, हे तर सो कर्तृत्वानी बनले ना। जिथे म्हणत होते लोक यांचे निवडून पर्याय म्हणून म्हणतात दोन, यांचे निवडून येणार दोन, ते असे म्हणणारी काँग्रेस आहे ना, अशी म्हणणारी सरकार आज आमच्या 21 राज्यामध्ये सरकार आमच्या कर्तृत्व करणार आहे। आमच्या बापदादांनी नव्हतं सोडलं, उद्धव ठाकरेंनी काय केला, काय करून राहिले, आपली स्वतःची पार्टी नाही सांभाळू शकून राहिले ना, इकडे निघाले। सकाळी झाले का 10 वाजता तो तोता आहे ते चू 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 भोंगा। देशात सध्या दोन मुद्दे सगळ्यात जास्त चर्चेत आहेत। त्यातला एक आहे सोनम वांगचुक यांचं आंदोलन आणि दुसरं आहे राम मंदिरमध्ये झालेलं दान चोरीचं प्रकरण। आणि ह्या दोन्ही मुद्द्याला घेऊन सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आक्रमक झालेला पाहायला मिळतोय, रस्त्यावर उतरलेला आंदोलन करताना पाहायला मिळतोय। आणि त्यातलाच आजचा अंक आहे तो नागपूरमधला की जिकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये परत एकदा रामरक्षा आंदोलन होणार आहे की जे त्यांनी मुंबईमध्ये सुद्धा केलेलं होतं। तर आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे की नागपूरमधला हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेला महाल म्हणून ओळखला जाणारा परिसर। भाजपचे समर्थक असतील तर या सगळ्यांकडनं समजून घ्यायचं आहे की या सगळ्या विषयांवर त्यांना नेमकं काय वाटतं, कारण की राजकीय प्रतिक्रिया येत राहतील, पण या सगळ्या मुद्द्यांना डोळ्यासमोर ठेवून बऱ्याचदा प्रचार करणारे किंवा ते मुद्द्यांचं समर्थन करणारे ते सुद्धा या सगळ्या विषयांवर काय विचार करतात हे समजून घेणार आहोत आपण। तर मला तुमच्याच सगळ्यांकडनं कळलेलं की तुम्ही कारसेवा सुद्धा केलेली आहे, मला जरा तुमचा अनुभव सांगा, तुम्ही काय काय केलेलं होतं त्यावेळेला? 1990 साली जेव्हा प्रथम कारसेवा झाली होती तेव्हा साधारणतः 250 किलोमीटर आम्ही पायी गेलो होतो। आणि त्याच्यानंतर दुसरी कारसेवा झाली 6 डिसेंबर 1992ला। त्यावेळी आम्ही ढाच्यावर चढून तो घुंगट 456 वर्ष जुना कलंक जो भारतावर लागला होता हिंदू समाजावर तो आम्ही तोडून काढला होता, मोडून काढला होता। आता हे जर तुम्ही आता स्वतःहून मान्य करता की हे सगळं तुम्ही केलेलं होतं, तो ढाचा पाडण्यामध्ये तुमचा हात होता, त्यामागची काय भावना होती? त्याच्या मागची भावना एकच होती की हिंदू समाजावरचा हा कलंक मिटावा आणि प्रभू रामचंद्राचं भव्य मंदिर या हिंदू समाजाच्या भारतात उभं राहावं, हिंदूंचं प्रतिष्ठित स्थान उभं राहावं, म्हणून आम्ही ते सर्व केलं। जसं तुम्ही हे म्हणता असे हजारो कारसेवक त्यावेळेला होते की ज्यांनी याच भावनेतनं तिथे मंदिर स्थापन व्हावं यासाठी हे सगळं केलं। आज तिथे मंदिर स्थापन सुद्धा झालेलं आहे आणि त्या मंदिरामध्ये मात्र आपल्यासारख्या सगळ्या भाविकांनी केलेल्या दानाची चोरी होते। आता त्याबद्दल काय वाटतं? हे पहा, दानाची चोरी एखाद्या व्यक्तीने केली त्यामुळे तुम्ही ट्रस्टला दोषी नाही धरू शकत। ट्रस्टला असं लक्षात आलं होतं म्हणूनच त्यांनी पहिले तक्रार करून SIT दाखल केली आणि ट्रस्टनीच पोलीस कंप्लेंट केलेली आहे की अशा प्रकारचं काही होऊन राहिलेलं आहे म्हणून। त्यामुळे तुम्ही ट्रस्टला दोषी नाही ठरू शकत। एखादा व्यक्ती असू शकतो, व्यक्ती तेवढ्या प्रकृती असतात, एखाद्या व्यक्तीने तसं वागणं म्हणजे ट्रस्ट चोरी आहे ही त्याच्या मागची भावना नाही होत। आणि आज प्रभू रामचंद्राच्या अस्तित्वाबद्दल जे लोक प्रश्नचिन्ह विचारत होते, ज्यांनी कधी प्रभू रामचंद्राच्या याच्याबद्दल कधी आंदोलन केले नाही आणि जे प्रभू रामचंद्र झालेच नाही असा प्रश्नचिन्ह निर्माण करत होते, ते आज चोरीचा विषय सांगून राहिले। याच्या मागे शुद्ध राजकारण आहे। या राजकारणाला हिंदू समाज बळी पडणार नाही आणि संपूर्ण हिंदू समाज प्रभू रामचंद्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे, आम्ही सर्वजण त्याच्या पाठीशी उभे आहोत आणि राम आहे म्हणून आम्ही आहे। उद्या आम्ही सर्वजण जाऊन रामाजवळ जाणार आहोत आणि रामाने अशा अनेक घटना पाहिल्या, त्यामुळे रामाला नाकारता येत नाही। पण चोरी करणारे आतापर्यंत जरी आरोपी आपण जरी मानले तरी सुद्धा ते शेवटी हिंदूच होते। हिंदूंच्या भावनांशी खेळले ना शेवटी। नाही, हिंदूंच्या भावनांशी खेळण्याचा प्रश्न नाही। कसं आहे, 10 भावंडांमध्ये एखादा भाऊ जर चोर निघाला म्हणून आई वडिलांवर तुम्ही प्रश्नचिन्ह टाकाल का? शेवटी सत्य काय? शेवटी संस्कार आई वडिलांचेच काढले जातात ना। आई वडिलांचे संस्कार काढले, एखादा मुलगा नालायक निघाला त्याला कोण काय करणार आहे? त्याला तुम्ही काही करू शकत नाही। आई एक सत्य, बाप एक विश्वास आहे, हे आपल्या याच्यात सांगितलेलं आहे। आणि त्यामुळे ज्यांनी केलं त्यांच्यावर SIT दाखल होऊन कठोर चौकशी त्यांना होईल हे आम्ही म्हणतोय आणि ते होणार आहे, त्याच्याबद्दल काही चिंतेचा विषय नाही।
पण असं वाटतं की हिंदूंच्या भावना याच्यामध्ये काही दुखावल्या गेल्या नाही. नाही, हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या नाही. आणखी जे हिंदूच्या भावना दुखावण्याचा हाव आणत आहे ते सगळे राजकीय व्यक्ती आहे आणि पुढचे जे उत्तर प्रदेशच्या निवडणुका बघून आणि त्यांना आपले राजकीय मायलेज साध्य करायचे आहे त्याच्यामुळे आता ते हाव आणत आहे का हिंदूच्या भावना याच्यामुळे दुखावल्या आहे. अशा घटना प्रत्येक ठिकाणी होतात. सर्व जे धार्मिक स्थळ आहे त्यामध्ये छोट्या प्रमाणामध्ये म्हणा किंवा काही अशा घटना होतात. परंतु ह्या घटनेमध्ये जसं की सांगण्यात आलं का राम जे त्याचे ट्रस्टचे अधिकारी होते त्यांनी त्याबद्दल FIR दाखल केला होता आणि त्यानंतर त्याच्यावरूनच SIT दाखल झाली होती. तर यामध्ये हिंदूच्या भावना दुखावण्याचे प्रश्न येत नाही कारण कोणत्या एका व्यक्तीची चुके करता हिंदूची भावना दुखावणार नाही आणि हिंदूच्या भावना दुखावल्या गेलेल्या नाही. मला काय वाटतं एका व्यक्तीने जर चूक केली असेल तर पूर्ण समाजावर आपण दोष देऊ शकत नाही. कारण आमचं हिंदूंचं कुलदैवत म्हणजे प्रभू श्रीराम आहे. प्रभू श्रीरामाचं मंदिर झालं नाही. 400 वर्ष आम्ही प्रतीक्षा केली. भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि जे याच्यावर प्रश्नचिन्ह करत आहे ते जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी कुठलाही प्रयत्न केला नाही. हिंदूंच्या भावनाशी खेळण्याचा प्रयत्न केला. कोरोना काळामध्ये आमचे माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नव्हते तरी देखील त्यांनी जनतेमध्ये जाऊन छोट्यातल्या छोट्या व्यक्तीपर्यंत एक जमीन लेवलवर उतरून काम केलं. परंतु जे आता प्रश्नचिन्ह करत आहे त्यांनी घरी बसून मुख्यमंत्री पद भूषवलं. त्यांना हा प्रश्न विचारायचा अधिकारच नाही आहे. त्याच्यावर काउंटर आर्ग्युमेंट त्यांचं असं असतं की ते घरी राहिले म्हणून महाराष्ट्रामध्ये मृतदेह असे गंगेत वगैरे पडलेत किंवा नदीवर पडलेत, उघड्यावर पडलेत, मृतदेहांची हेळसांड झाली आहे असं नाही झालंय. आणि जे मुख्यमंत्री हिंदुत्ववादी आहेत उत्तर प्रदेशचे त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये गंगेमध्ये प्रेतं वाहून जाताना दिसत होती किंवा गुजरातमध्ये सुद्धा असे व्हिडिओ समोर आले. अगदी दिल्लीमध्ये सुद्धा आले म्हणजे जिकडे विरोधी पक्षाचं सरकार होतं, अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री होते. त्यामुळे घरी बसणं आणि कोरोनावर मात करणं ह्याचं तुम्ही डायरेक्ट कोरिलेशन लावू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. कारण त्यांनी म्हणणं आहे की धारावीमधल्या मॉडेलचं तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कौतुक केलं. नाही, आम्ही तर आरोप करतो की त्यांनी काम केलं नाही. मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी दाखवून द्यावं, सिद्ध करावं की त्यांनी मुख्यमंत्री होते त्यावेळी कुठलं काम केलेलं आहे. पद नव्हतं तरी आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काम केलेलं आहे. आमचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी कोरोना काळामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीतला छोट्यातला छोटा बूथ लेवलचा कार्यकर्ता असेल, नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल यांनी सगळ्यांनी कोरोना काळामध्ये काम केलं. आज भारतामध्ये जर आपण वाचलं असेल तर माननीय मोदीजींनी जे वॅक्सिन आणलं आपण भारतामध्ये दिलं आणि आपण दुसऱ्या देशाला देखील पुरवलेलं आहे. ज्यांनी राजकारण केलं 50-60 वर्ष त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे. ज्यांचं राज्य आता 15 वर्षात आलं आम्ही सगळी कामं करतोय आम्हाला प्रश्न विचारतात पण ज्यांनी काही केलं नाही त्याला हा अधिकार नाहीये की इथे प्रश्न करावा आणि आमच्या हिंदू भावनांशी खेळावं. आमचं कुलदैवत प्रभू श्री राम आहे, त्यांचं मंदिर झालेलं आहे, तिथे जर चोरी झाली तर हा आरोप सर्वतोपरी नाही आहे. एका आईला मला एक जे तुम्ही म्हणजे आता मी प्रश्न विचारला त्याच्यामध्ये तुम्ही नाव न घेता एक प्रकारे उद्धव ठाकरेंचा उल्लेख केलेला आहे. भाजपचं हिंदुत्व खरं खोटं कसं आहे याबद्दलचे जेव्हा जे काही प्रश्न येतात त्याचं परिमाण हे डायरेक्ट उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व खरं खोटं आहे याच्यावर का जातात? मी तर प्रश्न राम मंदिराबद्दल विचारला होता. ज्यांनी प्रश्न केला त्याचं उत्तर मी देत आहे. जे दोष देत आहेत आरोप करणारे फक्त उद्धव ठाकरे थोडी आहेत. सोशल मीडियावर खूप रिॲक्शन्स आहेत. देश पातळीवर अनेक विरोधक त्याच्याबद्दल बोलतायत. स्वतः त्याच्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा असं वाटतं की याच्यामध्ये षडयंत्र केलं जातं. काय होतं, एक असा पांढरा पडदा असतो त्याच्यावर एक काळा डाग जर लावला ना, हा पांढरा स्वच्छ पडदा असं नाही म्हणत आपण. एखादा दोष जर दाखवला त्याच्याकडे आपण पहिले पाहतो. जे चांगलं आहे ते न पाहता एखादं वाईट असेल त्याच्यावर टीकाकरण सुरू आहे, त्याच्यावर जातीचं राजकारण सुरू आहे. राजकारण चांगल्या प्रतीचं करावं, स्वच्छतेचं करावं असं मला वाटतं. मला आता तुम्ही सांगा, काय अजिबातच काय हिंदूंच्या भावना दुखावलेल्या गेल्या नाहीत? कशातच कोणी हिंदू दोषी नाही आहेत असं म्हणायचं का जर हिंदूच त्याच्यामध्ये चोरी करत असतील? भावना दुखावल्याचा प्रश्नच नाही, तसं मास्तरांनी सांगितलं. आणि जे दोषी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि दोषींना ती जबाबदारी कोणाची होती? राम मंदिरामध्ये दानचोरी होऊ नये किंवा राम मंदिरामधला सगळा कारभार पारदर्शी सुरू आहे की नाही ह्याची जबाबदारी कोणाची? जबाबदारी तिथल्या याची होती, ट्रस्टची होती. ते असं काही आम्ही नाकारत नाही. पण त्याच्यामध्ये एखाद्यावर विश्वास केला आणि एखाद्याने विश्वासघात केला त्यामुळे संपूर्ण ट्रस्टला आपण दोष देऊ शकत नाही. पण चूक तर झाली ना. चूक ते कुठं ना झाली असेल ते आम्ही आणि झाली आहे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. त्याला काही सोडलं पाहिजे नाही आणि त्याला सोडलं पाहिजे याच्या समर्थनात आम्ही नाही. आणि
त्याच्यामुळे प्रभू श्री रामचंद्रावर श्रद्धा आमची कमी होईल व पूर्ण ट्रस्ट असा आहे असं हे बोलता येणार नाही. हे चुकीचं आहे, अतिशय चुकीचं आहे. हिंदुत्वाचा मुद्दा तर थोडा बारगळून पडेल निवडणुकांमध्ये जो उचलला जातो भाजपकडनं. ह्या देशातला हिंदू एवढा काही हे नाही आहे, एवढा काही अडाणी नाही आहे की ज्याला काही माहिती नाही. आजकाल जसं तुम्ही म्हटलं की सोशल मीडियावर विरोधकांचंही तेच म्हणणं आहे, हिंदू एवढा अडाणी नाही ना की त्याला दिसतंय की आपण ज्यांनी हा निवडणुकीचा मुद्दा बनवला आणि त्यांनीच नंतर या सगळ्या गोष्टींवर अंकुश नाही ठेवू शकले. विरोधकांना हे माहित आहे की कारसेवकावर गोळ्या कोणी चालवल्या. विरोधकांना हे माहित आहे की कारसेवकांच्या शव फाईलवर मध्ये भरून सर्व्हिसमध्ये नदीमध्ये कोणी फेकल्या. राम धिस नॉट एडजस्ट म्हणणारी कोण आहे हे विरोधकांना माहित आहे मॅडम. त्याच्यानंतर राम सेतू नाही आहे हे म्हणणारे कोण आहे हे माहित आहे. राम या देशात झालेच नाही हे म्हणणारे कोण आहे. रामाचं अस्तित्व नाकारणारे हेच आहे. हे या देशातल्या लोकांना माहिती आहे. हे जेव्हा तुम्ही हे म्हणता परत तेच येतं ना, परत तेच येतं. मी तर विषय काढलाय हिंदू लोकांचा, राम मंदिरात झालेल्या चोरीचा. विरोधक काय त्याच्यावर कशाला जायला हवं. विरोधकांच्या मनामध्ये कधी राम होतेच नाही. ज्या दिवशी रामाचा असं आहे, चोरीचं प्रकरण हे विरोधकांच्या मनात राम आहे की नाही ह्याने कसं झाकलं जाऊ शकतं. विरोधकांनी जेव्हा राम मंदिराचा न्योता त्यांना दिला होता ते त्या ठिकाणी गेलेच नाही, तुम्हाला सांगतो. आणि दुसरी गोष्ट, राम मंदिराच्या विरोधामध्ये ज्यांनी 25 वकील लावले की देशामध्ये राम मंदिर होऊ नये, तर त्यांच्याकडनं काय अपेक्षा करू शकते. आणि अफजल गुरुची फाशी नाही, ठीक आहे, मी आता 2 वाजता कोर्ट उघडणार आहेत ते लोक. त्यांनी आम्हाला राम सांगू नये. मी तेच तर म्हणते, जाऊ दे आपण विरोधकांना सगळ्यांना बाजूला ठेवू. सोशल मीडियावर व्यक्त होणारे सुद्धा हिंदूच आहेत. मी हिंदू आहे, मी स्वतः राम मंदिरात जाऊन आलेले, मी स्वतः देणगी दिलेली. माझं नाही म्हणणं की माझंच दान चोरीला गेले, हे माझं अजिबात काही म्हणणं नाही, कारण तसा कुठला पुरावा नाही. पण आम्ही तर साधे हिंदू आहोत ना. आम्ही पण एक जनरल पाहिलं तर नंतर सगळं काही आहे, पण साधे हिंदू आम्ही आहोत. आम्हाला वाटतं आणि दोषींवर कारवाई होणारच आहे. त्या सर्वसामान्य पुढे माईकवर आवाज नाही जाणार. पुढे दोषीवर कारवाई झाली पाहिजे हे मानतो ना. चोरी झाली ही पण मान्य आहे, पण त्याच्यावर कारवाई केली, आम्हीच रिपोर्ट दिली, आम्हीच चौकशी सुरू केली. जबाबदार कोण आहे. हे जबाबदार ठीक आहे, ट्रस्टचं काही प्रमाणात जबाबदार असेल, पण चोरी आपल्या घरात 4 पोरं आहे, एक जर पोरगा वायात निघाला. पण त्याच्यामध्ये नाव लागतं ना. आता मग अशी मॅडम कसं सांगत होत्या की उद्धव ठाकरे जबाबदार, कोरोना काळात काही केलं नाही, असा एक चेहरा येतो ना, लगेच नाव येतं. तसं मग इथे कोण जबाबदार. इथे एक जो चोरी करणारा तो जबाबदार आहे, बाकी कोण जबाबदार. जो ज्यांनी चोरी केली तो जबाबदार आहे. आरोपी सापडले ना ते जबाबदार आहे ना. एवढेच जबाबदार. ठीक आहे, आरोपी सापडला तोच जबाबदार आहे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याच्या समर्थनात आम्ही आहे. एवढ्या वर्षाचा इतिहास आहे. एवढे आक्रमण झाले, मुघलांचे आक्रमण झाले, इंग्रजांचं शासन राहिलं, पण तरी आज मम पितृ देवाय नमः आम्ही म्हणतो ना. कुछ तो बात है की हस्ती मिट्टी नाही हमारी. हा हिंदू समाज आहे. त्यांनी आता मगाशी उल्लेख केला गोळ्या झाडण्याचा कारसेवकांवर. मुलायमसिंग यादव आणि त्यांचे मुलगा आता अखिलेश यादव, आता त्यांना हे उलट उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये आयता मुद्दा मिळाला ना. हा ते आता ते स्वतः यात्रा काढणार. अशा मुद्द्यांनी हिंदू समाज घाबरत नाही हो. एवढ्या वर्षाचं आमचं काम आहे. अशा लहान मोठ्या मुद्द्यांनी काय हिंदू समाज का बुरगळून जाईल का. असा वर्गत नाही. हिंदू समाज फार सुज्ञान चांगला आहे आणि त्याला माहिती आहे की आजच्या तारखेत कुठल्या पक्षाची कुठल्या पाठीशी राहायचं. त्यामुळे हिंदू समाजाची चिंता नको. प्रभू श्रीरामजी सर्वांचे आराध्य आहेत. हिंदू समाजाला माहित आहे त्यांचे आराध्य प्रभू श्रीराम हे संपूर्ण भारतवर्षाचे आराध्य आहेत. म्हणून याच्यामध्ये त्यांना जर वाटत असेल का त्यांना कोणता राजकीय फायदा होणार, तर मी तर म्हणणार का त्यांना जे विरोधक आहे, जे हा मुद्दा बनवत आहे, त्यांना राजकीय मोक्ष प्राप्त होणार आहे. मला हे सांगा, मला 1 मिनिट फक्त, मी हा मुद्दा पूर्ण करते. ज्या मुद्द्याचा निवडणुकांमध्ये वापर केला जातो, ज्या मुद्द्याचं राजकारण एका पक्षाकडनं केलं जातं, त्याच मुद्द्याचं राजकारण आज विरोधकांनी केलं, तर मग लगेच त्यांना कसं असं त्रासबीस होईल असं बोलायला हवं. आम्ही मुद्द्याचे राजकारण कधी केलं नाही. निवडणुकीचा मुद्दा आहे ना तो. आम्ही हिंदू मानतो. आम्ही कधी जय श्रीराम म्हणणाऱ्यांनी जय श्रीराम जो म्हणतो तो एकदम हरामखोरपणा आहे. कोण म्हणाल. उद्धव ठाकरे म्हणालेले आहे. कुठे म्हणाले. दाखवा. व्हिडिओ आहे त्यांचावाला, नेटवर जाऊन बघा. मी देतो नाही तर तुम्हाला व्हिडिओ. जय श्रीराम म्हणणे म्हणजे हरामखोरपणा आहे म्हणे. जेव्हा ते उद्धव ठाकरे असं नाही म्हणालेले. जेवढं मला उद्धव ठाकरेंची भाषणं मीही ऐकलेली आहेत. उद्धव ठाकरे असं एवढा तुम्ही त्यांचा पक्ष घेऊ नका. मी काही पक्ष घेत नाहीये. खऱ्याचा दाखवा. मी तेच 1 मिनिट आपण तो ऐकूया. हे तुम्ही नीट ऐकून घ्या की यामध्ये उद्धव ठाकरेंनी जय श्रीराम म्हणणाऱ्यांना काय म्हटलं? हरामखोर म्हटले. ऐकवा. लोकांना ऐकू दे. परत प्ले करा. ऐकवा त्यांना. ऐकवा बादलजी. जय श्रीराम म्हणतात आम्ही त्याला हरामखोरपणा म्हणतो.
उद्धव ठाकरे बोलले आहे मॅडम. आता मी बघा सांगते, तुम्हाला वाटलं कोणाला तरी वाटलं इथे पक्षाबद्दल, तर इकडनं मी नंतर जाणार आहे शिवसेनेच्या त्या आजच्या आंदोलनाला. हा व्हिडिओ बद्दल आपण त्यांच्याकडनं स्पष्टीकरण 100% घेऊया आणि चालवताना ते दोन्ही चालवलं गेलं पाहिजे. आणि मॅडम तुम्हाला सांगतो, आम्ही मतं मागितले तर आम्ही काही रामाचा फोटो लावून मतं नाही मागितले. आम्ही जनसामान्य हिंदुआंच्या भावनांना फक्त एवढं सांगितलं की 456 साल पुराना कलंक मिटाना है. सामान्य जनता आमच्या पाठीशी आली आणि आम्ही आलो विजयी पथावर. झाले लाठी गोली खाएंगे, रामलला हम आएंगे. लोकांनी काय आपल्या जीवाच्या प्रश्न केला? कौशिक ऋषींनी रामरक्षा लिहिली आहे की तुलसीदासांनी लिहिली आहे? हा कन्सेप्ट क्लिअर नाही. ते रामरक्षेच्या नावावर राजकारण करायला निघाले. त्यांनी आम्हाला शिकवणे राम. त्यांच्या म्हणण्यावर हिंदू समाज काही होणार नाही. मग आता पुढच्या निवडणुकांमध्ये तुम्ही ज्या वेळेला प्रचाराला जाल आणि प्रचारामध्ये एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीने जो हिंदू असेल त्यांनी तुम्हाला विचारलं या सगळ्या मुद्द्यांबद्दल, तर त्यांना तुम्ही काय उत्तर देणार? तोपर्यंत जे आरोपी आहे त्यांना शिक्षा होऊन जाईल ना. तुम्ही काळजी कशाला करता? फास्ट ट्रॅक कोर्ट लावलाय ना, 6 महिन्यात निर्णय आहे. एसआयटी, दूध का दूध, पाणी का पाणी. ते काय जे होणार आहे, शिक्षा होणार आहे ते होणारच आहे त्यांना. कोण सुखी झाला हो तो वरून पाहत राहतो. काळजी नको काकू. एक सर्वे आला होता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर, सी वोटरचा, ज्यांचे सर्वे जर बरोबर असतील तर बऱ्याचदा राजकीय पक्ष मिरवत सुद्धा असतात सगळ्या, मी तुमचं फक्त असं नाव नाही घेते. त्याच त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की या मुद्द्यामुळे भावना ज्या आहेत त्या दुखावलेल्या आहेत. दान करायचं की नाही याबद्दल लोकांमध्ये साशंकता आहे. म्हणजे थोड्याफार प्रमाणात तर हिंदू डिस्टर्ब झालाय ना. नाही बघा, अयोध्येची गर्दी अजूनही कमी झालेली नाहीये. दान देतातच आहे लोक आणि राम मंदिरात जातातच आहे. डिस्टर्ब झालाय की नाही? आता इथून सण त्योहार सुरू होईल ना. या गणपतीत महाराष्ट्रातच कळते ना तुम्हाला हिंदू डिस्टर्ब झालाय की नाही. तेव्हा पहा ना, श्रावणात कळते, नवरात्रात कळते. हिंदू समाज किती मोठ्या संख्येने बाहेर निघतो. तर हिंदू समाज तर हिंदू सण साजरे करणारच ना. आहे ना, मग डिस्टर्ब कुठून होणार आहे? तो काय डिस्टर्ब डिस्टर्ब पॉलिटिकली म्हणते. नाही काही पॉलिटिकली काय होत नाही. महिलांची मतं पण जाणून घ्या, सांगा. नाही होणार. काय आहे की काहीतरी काम पाहिजे असतं. आता उभाटावाले आणि जे उद्धव ठाकरे आहे यांच्या पार्टीला काहीच काम उरलेलं नाहीये. त्यासाठी म्हणून काहीतरी हायलाईट व्हायचं, काहीतरी स्वतःचं पक्षाचं समोरपणा दाखवायसाठी म्हणून ते हे असे मुद्दे उचलून राहिले आणि आमच्या महायुती सरकारवर छोट्या छोट्या गोष्टींवरनं काहीतरी आरोप प्रत्यारोप करायचे आणि आपण स्वतः हायलाईट व्हायचं, असं त्यांचं हे आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता अहोरात्र 24 तास काम करणारे आहे. तो खालच्या बूथ पातळीचा असो की वरचे. आमचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब, आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तसेच आमचे जे इथले मध्य नागपूरचे जे आमदार आहे, तुम्ही बघा आता त्यांचं जे काही पावसाळी अधिवेशन झालं त्याच्यामध्ये त्यांचे जे नेते बोलले, काय मुद्दे मांडले त्यांनी. पण आमच्या इथल्या आमदार साहेबांनी जो आता फीसचा मुद्दा मांडला, शिक्षण पातळीवर जे काही फीस घेतल्या जाऊन राहील, असे त्यांना काही सुचत नाही. कारण की त्यांना काही कामच नाहीये. त्यांची जी शक्ती आहे ऍक्च्युली, म्हणजे त्यांचे जे ज्ञान आहे ते अतिशय कमी खालच्या पातळीचं आहे. ते या लेवलवर पोहोचू शकत नाही. काही कामं उरलेले नाहीये म्हणून भारतीय जनता पार्टीला टार्गेट करायचं, छोट्या छोट्या मुद्द्यांवर काहीतरी त्यांच्यावर प्रत्यारोप करायचे, एवढंच काम उरलेलं आहे उभाटावाल्यांना. बाकी काही काम उरलेलं नाही. मी प्रश्न विचारताना उद्धव ठाकरेंचं नाव पण नाही घेतलं. मी तर प्रश्न विचारला की राम मंदिरामध्ये चोरी होतीये. आता राम मंदिरच का? म्हणजे ही प्रकरणं इतरही मंदिरांसंदर्भातली येत आहेत समोर. म्हणजे वैष्णोदेवी असेल किंवा इतरही, मागे एकदा आलं होतं तिरुपतीच्या प्रसादामध्ये सुद्धा भेसळ आहे, लाडवामध्ये वगैरे. हा, तिकडचीही आली. पण यातला कुठलाच मुद्दा, तो दर्गा असेल किंवा तिरुपती असेल किंवा वैष्णोदेवी असेल, ताजबाग ट्रस्टचे जे पदाधिकारी शेख हुसेन असताना खूप मोठा स्कॅम तिथे झाला होता, त्याची ते समोर आहे. एक्झॅक्टली. आता तुम्ही दोघांनी सांगितलेली 2 प्रकरणं जी मुस्लिम प्रार्थना स्थळांसंदर्भातली आहेत किंवा श्रद्धास्थानाची आहेत, मी 2 सांगितलेली हिंदू श्रद्धास्थानाची आहेत. यातली 4ही मुद्दे हे कधीच निवडणुकीचे मुद्दे नसतात. राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा झालेला आहे अनेक दशकांपासून, म्हणून त्याबद्दल प्रश्न विचारले जातात आणि म्हणून विरोधकांनी केला होता हो. राम मंदिराचा मुद्दाही विरोधकांनी केला होता. कसं काय? कारण त्यांना 22% मतांच्या मागे लागायचं होतं. अडवाणींनी रथयात्रा काढली, त्याच्यानंतर अडवाणींना त्याच्यामध्ये अटक झाली. त्याच्यामुळे काय झालं? सरकार पडलं, सपोर्टच काढून घेतला गेला. मग राजकीय वळण लागलं ना. अस्तित्वासाठी नाही भांडायचं. मुद्दा आहे की नाही, ऐका 400 वर्ष 56 पुराणा कलंक. मी काय म्हणते, मी तुम्हाला म्हटलं नाही की हे करायचं नाही. मी तुम्हाला सांगतेय की त्याला राजकीय वळण लागलं होतं. ते फक्त धार्मिक नव्हतं, हे अख्खं सरकार त्याच्यावर पडत होतं. लागू द्या ना, त्यांनी काही फरक पडत नाही ना. आम्ही असं कसं म्हणणार की फक्त विरोधकांनी त्याचं राजकारण केलं? कोणी विरोधक करताय ना त्याचं राजकारण. असं आहे, तुम्ही पण तर केलं ना. काम नाही आहे विरोधकांचं, काही काम नाही. त्यांनी आपली पार्टी पाहावी. त्यांचं कर्तृत्व कर्म काय हो? बापाच्या भरोशावर बसल्या.
बापांनी जे कमावून गेले मी तुम्हाला अडवाणींबद्दल बोलले अरे मी सांगतो मी तुम्हाला हे तर सो कर्तृत्वानी बनले ना. जिथे म्हणत होते लोक यांचे निवडून पर्याय म्हणून म्हणतात दोन, यांचे निवडून येणार दोन, ते असे म्हणणारी काँग्रेस आहे ना, अशी म्हणणारी सरकार आज आमच्या 21 राज्यामध्ये सरकार आमच्या कर्तृत्व करणार आहे. आमच्या बापदादांनी नव्हतं सोडलं. उद्धव ठाकरेंनी काय केलं, काय करून राहिले, आपली स्वतःची पार्टी नाही सांभाळू शकून राहिले ना इकडे निघाले. सकाळी झाले का 10 वाजता तो तोता येते चू 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 भोंगा. शिवसेनेची जी रिक्षा सेना करून टाकली आहे, ई रिक्षा आता त्यांच्याकडे इतके लोक आहे का फक्त ई रिक्षामध्ये बसू शकतात. मी मगाशी तेच तर म्हटलं, मी तर प्रश्न राम मंदिरवर विचारते, तुम्ही परत परत उद्धव ठाकरेंवर जाताय. मग तुम्ही जा त्याच्यावर माझं काही देणं घेणार आहे. ठाकरे करून राहिले ना, पण राम करत राहिला असतात त्याच्याबद्दल बोललो असतो. अखिलेश यादव पण बोलतात ना याच्यावर. मी मगाशी त्यांना म्हणाले त्या पद्धतीने मुलायम सिंग यादवांचं उदाहरण ते देत होते. मी त्याच्यावर म्हटलं अखिलेश यादव तर त्याच्यावर आता एक अख्खी यात्रा काढणार आहे. आता काढा ना, पहा ना हिंदू समाज किती उचलते त्यांना. पहा तर काढा तर म्हणा. अजिबात सपोर्ट नाही. अरे काढा तर, काढून तर पहा म्हणा. काढूच शकत नाही. या माध्यमातून त्यांच्या मुखातून राम तर निघेल. ज्यांनी राम भक्तांना आजीवन रामाचा विरोध केला, मंदिराचा विरोध केला, किमान रथयात्रा काढतील त्याच्या तोंडातून जय श्रीराम तरी निघेल. त्यांच्या वाटेल किंवा लोकांना आहे म्हणून हा हिंदू. आतापर्यंत तर त्यांनी असं काही केलंच नाही सनातन धर्मासाठी ना हिंदुत्वासाठी ना इथे राम मंदिरासाठी. किमान जय श्रीराम तर म्हणतील, एवढी तर सद्बुद्धी किमान अखिलेश सिंगांना येईल एवढं आम्ही मानतो. बुद्धी भेटावी म्हणूनच हे झालं असेल. मला एक सांगा मला तुम्ही कुठून आलात, म्हणजे कोणा युती प्रमुख आहे नागपूर शहराची. भाजप. हा भाजप. मला आता तुम्ही सांगा की तिकडे ज्यांच्याकडे ते सगळं कॅश मोजण्याची जबाबदारी होती त्यांनी आपल्या खिशांमध्ये बुटांमध्ये ती लपवून नेली. सीसीटीव्ही पाहण्याची ज्यांची जबाबदारी होती तेही हिंदू होते. बँकेत जे जमा करत होते तेही सगळेच हिंदू होते ना. मग का हिंदूंनी असं केलं, हिंदूंनीच हिंदूंच्या भावनांसोबत असा का पोरखेळ केला आणि त्याच्यावर कोणाचाही अंकुश का नव्हता. ज्यांनी पण हे केलं आहे त्यांना अटक झाली आहे, त्यांच्यावर कारवाई होत आहे. त्यात भारतीय जनता पार्टी किंवा हिंदू होते हा कोणताच विषय नाही आहे. जे चूक करत आहे त्यांच्यावर कारवाई होत आहे ना. कुठे थांबलाय का काही नाही, सगळीकडे होत आहे. त्यांची चौकशी होते आणि येणाऱ्या वेळेत पण त्यांची चौकशी तशीच सुरू राहणार आहे. ज्यांनी दान लोक जे पकडले, ज्यांनी दान केलं आणि ज्यांचं ते दान चोरीला गेलेलं असेल त्यांच्या भावनांचं काय, त्याच्यावर कारवाई होते ना. कुठे थांबले का असं म्हणत आहे की जितकेही पैसे चोरी झाले असतील त्यामधलं काही मिळालेले पण आहे आणि समोरही जे लोक त्यात इन्व्हॉल्ड आहे त्यांच्यावर अजूनही चौकशी होणार आहे. मग अशात कोणाची भावना ही फक्त आणि फक्त कॉन्ट्रोवर्सी करण्यात येते आहे. उद्धव ठाकरे आज नागपुरात आलेले आहे आणि काय करण्याचं, त्यांनी जनादेशाचा तसाही अपमान केला, त्यांनी आपलं वचन पाळलं नाही आहे म्हणून त्यांना रामाचं नाव घेण्याचा तसंच अधिकार, नैतिक अधिकार. कुठल्या जनादेशाचा अपमान, 2019 हा जेव्हाही 2019 एक मिनिट 2019 सोबत त्यांनी युती केली ज्यांचं म्हणणं आहे की रामाचं अस्तित्वच नाही आहे. आणि आज त्यांना निमंत्रण पण गेलं होतं, ते दर्शनाला सुद्धा गेलेलं नाहीये, राम लल्लाच्या दर्शनाला सुद्धा गेलेलं नाहीये आणि आज ते नागपुरात येऊन काहीतरी कॉन्ट्रोवर्सी, कुठेतरी त्यांचं राजकारण हे मागे राहिलं आहे म्हणून आज ते नागपुरात, कारण की माननीय मुख्यमंत्री हे नागपुरात येतात, काहीतरी कॉन्ट्रोवर्सी इथे येईल, काहीतरी हायलाईट ते होतील. कारण रामाने हे नव्हतं केलं. रामाने आपल्या वचनाकरता आणि आपल्या भावाकरता राजपट सोडून ते निघून गेलेले होते. म्हणून रामासारखं आधी बनायला त्यांनी शिकायला पाहिजे आणि त्यानंतर त्यांनी रामाचं नाव घ्यायला पाहिजे. एक जनादेशाचा मुद्दा म्हणून ज्याच्याबद्दल एक काउंटर आर्ग्युमेंट असं आहे की 2019ला उद्धव ठाकरेंनी जनादेशाचा अपमान केला, महायुतीत लढले आणि नंतर काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले. त्याच्या 6 महिन्याआधी, म्हणजे आपल्याकडे तरी एक 10 महिन्याआधी मध्य प्रदेशमध्ये सुद्धा निवडणूक झाली. मध्य प्रदेशच्या जनतेने काँग्रेसला निवडून दिलेलं होतं आणि तिकडे ऑपरेशन लोटस झालं. मग तो जनादेशाचा अपमान नाही ठरला. आमदार स्वतःहून आले ना आमच्याकडे, लोक स्वतःहून आले. स्वतःची इच्छा नाही येतात ना. आम्ही मी त्यांना सांगाय तुम्ही नाही असं आहे ठीक आहे, चला ठीक आहे, आपण हे पण मानू. मी तुमच्यासाठी ठाकरेंनी 2019 मध्ये देवेंद्रच्या पाठीत खंजीर खुपसलाय. मी तुमच्यासाठी आत्ता पुरता हे पण मानते की चला काँग्रेसचे आमदार तुमच्याकडे आले, मग त्यांना पण तुम्ही हा जनादेशाचा डोस द्यायचा ना जो आता उद्धव ठाकरेंना देतात. आम्ही काँग्रेसला देतोच आहे. काँग्रेस तर आम्ही तुम्ही सरकार बनवलं ना. नाही आम्ही सरकार ज्यावेळेस एकनाथ मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार उलटवून भाजपने सरकार बनवलं नाही का? तिथले आमदार का बरं आले याची आत्मचिंतन. जनादेश गेला की नाही, आमदार का आल्या विषय वेगळा आहे. तुम्ही जर जनादेशाचा रिस्पेक्ट ठेवत असाल तर जनादेश काँग्रेस सोबत होता. आपल्या मुख्यमंत्र्यापासून हताश असेल, संघटनेपासून हताश असेल, कसं कळलं नाही तेव्हा तिथल्या आमदारांनी म्हटलं ना समोर येऊन आम्हाला न्याय मिळत नाही. असं कुठलं त्याच्यामध्ये रेफरंडम, असा कुठला जनमताचा कौल त्यावेळेला घेणार? त्यावेळेस ज्योतिरादित्य सिंधियाची बघून घ्या, काँग्रेस हे फळीफळीमध्ये वाटला गेला. वेगळी गोष्ट आहे. जनादेश नाकारणे जे त्यांनी ताईनं म्हटलं
तो बरोबर आहे. कारण प्री पोल अलायन्स कोणासोबत होता? यांच्या शिवसेनेच्या भाजपसोबत होता. भाजपच्या कुबड्यावर यांचे आमदार निवडून आले होते. तर ते प्री पोल अलायन्स निवडून त्यांनी कसं भाजपच्याच कुबड्यांवर निवडून आले असा का अट्टहास? युती होता. आता तुम्ही शिंदेना हे सांगाल की तुम्ही आमच्या कुबड्यांवर निवडून आलात म्हणून? सांगाल शिंदे किंवा राष्ट्रवादीला? नाही, त्यांना सांगण्याची कोणती काय आवश्यकता नाही. परंतु त्यांनी असं आहे, उद्धव ठाकरेंचे आमदार जर भाजपच्या कुबड्यांवर निवडून आले होते तर मग आता शिंदेचे आमदार सुद्धा भाजपच्या कुबड्यांवर निवडून आले. त्याचं विश्लेषण आपण करावं. नाही नाही, असं मला 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 याचं वर्षावर निवडून आले. असं कसं 2019 लाडक्या बहिणींच्या 2019ला तुम्ही महायुती म्हणून लढलात. जर 2019ला शिवसेनेचे आमदार भाजपच्या कुबड्यांवर आले तर तुम्ही आताही मला सांगा की शिंदेचे आमदार सुद्धा भाजपच्या कुबड्यांवर आले. त्यावेळी मी तुम्हाला सांगतो, हे का? त्यावेळेस महाराष्ट्राच्या जनतेने जे जनादेश दिला होता तो महायुतीला दिला होता. तसाच 2018 मध्ये मध्य प्रदेशच्या जनतेने काँग्रेसला दिला. नाही, काँग्रेसला दिला होता. तुम्ही परत त्या विषयावर आले तर मी परत त्या विषयावर आले. पण तिथले आमदार का त्यांचे आमदार स्वतः बाहेर निघाले ना. कॉर्पोरेशनला चित्र कळलं ना. भाजपाची महायुती सोडल्याबरोबर काय हाल झाले, काय हाल झाले, प्रश्न काय? काय हाल झाले कळलं ना त्यांना. पुढे प्रश्न काय होता? प्रश्न काय होता? अरे खासदार स्वतः बोलतात की तुम्ही सत्ताधारी पक्ष आम्हाला निधी देत नव्हता. हे कारण सांगून खासदार बाहेर पडले. तुमचे ऑन रेकॉर्ड बोललेत. मग खासदाराला म्हणजे रेकॉर्ड बोललेत खासदार, ऑन रेकॉर्ड. मी आता काढू शकतो. ऑन रेकॉर्ड बोलले ना. बरोबर आहे. हे कारण देऊन बाहेर पडलेत. बघून घ्या, ऑन रेकॉर्ड ते बोलले ना. त्यांचा नेता कोण आहे? उद्धव ठाकरे. त्यांच्या नेत्याच्या मनगटात ताकद पाहिजे, आंदोलन करायची ताकद पाहिजे, तिथे खेचून निधी आणायला पाहिजे. भाजप कशी आणत होती? ते मांडत होते ते. नाही नाही, तुमच्या सोबत. एक मिनिट मी सांगू याच्यावरचं उत्तर. ओमराजे निंबाळकर तुमच्या सोबत आलेले खासदार, त्यांनी हे साहेबासोबत आले. आता महायुती आहे की नाही? हा, महायुती आहे. महायुतीचे खासदार. ठीक आहे, महायुतीचे खासदार. भाऊ मिळावा झाला आणि आपण हा मुद्दा पूर्ण करू दे, मी येते तुमच्याकडे. मुद्दा हा, निंबाळकरांनी हे स्वतः सांगितलं 2009ला सुद्धा ते लोकप्रतिनिधी होते, आमदार खासदार सगळे ते पुढे झालेले आहेत. तेव्हा ते विरोधी पक्षात होते. त्यावेळेसची आघाडी सरकार किमान 40% निधी तरी विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना देत होती. आत्ताची सरकार 0% देतात. हे तुमच्या सोबत आलेले खासदार सांगतात. असं होऊ शकते की निंबाळकरांना तो अनुभव नसेल की निधी कसा ठेचून आणायचा. आमच्या इथे विरोधी पक्षात असताना आमच्या आमदारांनी भरपूर कामं केलेली आहे, आमच्या नगरसेवकांनी भरपूर कामं केलेली आहे. 2014च्या 11च्या पहिले पाहून घ्या, नागपूर शहराच्या डेव्हलपमेंटसाठी लढले असून तर भाजपचे लोक लढले. सत्ता पक्षाच्या छातीवर विरोधकांनी ठेचून कसा निधी आणावा हे पण आलं पाहिजे ना. हे कौशल्य आहे. नाही आलं पाहिजे तर आपल्या नेत्यापाशी गेलं. त्याबद्दल भाजपचं कौतुक होतच की भाजप विरोधी पक्षाचं राजकारण करू शकते. हा, हो, आजचा विषय पॉलिटिकल आहे. या पुढे हा पॉलिटिकल आहे. या विषय हा आहे की राम मंदिरामध्ये चोरी होते दानाची, याच्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जातात की नाही? 100% याच्यामध्ये काही अडचण नाही. पण तिथे जे ट्रस्ट आहे, ट्रस्टाने निर्णय घेतला की यामध्ये भक्तांच्या भावकांच्या जे हिंदी चलता बोलना ना, जो श्रद्धालु है उनकी भावनाओं को आहत पहुंचा है. इसलिए ट्रस्ट ने निर्णय लिया कि 10 दिन के लिए एक महायज्ञ किया जा रहा है. पश्चाताप यज्ञ नाम दिया गया है, ताकि जो चोरी हुई है, जो कर्मचारी को एसआईटी जांच हुई, 5 आरोपी पकड़े भी गए हुए हैं और इतनी फास्ट कार्रवाई हुई है. वहां पे ट्रस्ट ने निर्णय लिया कि 10 दिन का महायज्ञ होगा, उसका नाम दिया गया पश्चाताप यज्ञ. और जितने कर्मचारी हैं उनको जो गाउन दिया जा रहा है पहनने के लिए, उसमें जेब नहीं होगी. ये सब महत्वपूर्ण निर्णय लिए गए. हे निर्णय आधी असायला. उद्धव ठाकरे आप जिनकी बात कर रहे हैं, जो आज नागपुर में मैंने उद्धव ठाकरे की बात भी नहीं निकाली थी. ये तो अपने आप ही बोल रहे. राम रक्षा जो करना है बहुत अच्छी बात है, करना चाहिए. लेकिन ये पहले क्यों नहीं किए? जो राम मंदिर के निर्णय को ठुकराते हैं, राम मंदिर के उद्घाटन में कहते हैं मैं नहीं जाऊंगा, नासिक के राम मंदिर में जाके दर्शन करते हैं और उसके बाद में वो वाक्य ऐसा देते हैं कि अगर जो राम मंदिर के लाखों लोग बस से ट्रेन से जाएंगे तो वापसी में गोधरा कांड जैसी घटना भी घटेगी. यानी वो एक तरफ राममय वातावरण बनाने की कोशिश करते हैं, दूसरी तरफ लोगों को कहते हैं. उद्धव ठाकरे ने एक मिनिट, उद्धव ठाकरे ऑन रिकॉर्ड आपके चॅनल पे आप देख लीजिए. देख लूंगी. हा आता हा तुम्हाला काय सांगायचं? मी मगाशीच सांगितलं की जे लोक जय श्रीराम म्हणणाऱ्यांना हरामखोर आहेत आणि त्याचा पुरावा पण मी तुम्हाला दिला. ते वाक्य मला जेवढं आठवतं, कारण हे रील मी पण पाहिलेलं होतं आणि माझ्या आठवणीनुसार ते वाक्य अर्ध दाखवण्यात आलेलं आहे आणि हे मी पण त्याच्याबद्दल फॅक्ट पुरात येऊन त्या ठिकाणी श्रीरामांच्या नावावर ढोंग करतात आहे. अजून काही नाही. पण रामरक्षा ते म्हणतात, त्याचं आता स्वागत आहे की फक्त आणि फक्त ढोंग आहे. हिंदूंना माहिती आहे, फक्त ढोंग करतात. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या
पाठीमागे जो खंजीर खोपसणारा राज ठाकरे आपण बोलू शकतो. पॉलिटिक्ससाठी दोघं भाऊ एकत्र आले. मुंबईच्या लोकांना हे माहित आहे, म्हणून ते मुंबईमधून पण त्यांना क्लीन स्वीप टोटली भेटलाय आता. धन्यवाद. तर या सगळ्यामध्ये त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत, या सगळ्या मुद्द्यावर ते काय विचार करतात आणि या राजकारणावर त्यांची मतं काय ती जाणून घेण्याचा हा प्रयत्न होता. तुम्हाला याबद्दल काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये आमच्यापर्यंत जरूर मांडा. आणि इथे मांडलेल्या काही मुद्द्यांची उत्तरं अर्थात शिवसेनेच्या आंदोलनातनं शिवसैनिकांकडनं सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न नक्की असेल. तर ही उत्तरं त्या मोर्चातनं सुद्धा पाहायला विसरू नका. मुंबई तक युट्यूब चॅनलवर व्हिडिओ आणि लाईव्ह सेक्शनमध्ये तुम्हाला हे सगळं पाहता येईल. कॅमेरामॅन राकेश साळसकर सह मी अनुजा, मुंबई तक, नागपूर.